नमस्कार. चला आज एका अशा व्यक्तीबद्दल बोलूया ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य दुसऱ्यांच्या सेवेसाठी दिलं. स्वतःसाठी कणभरही काही ठेवलं नाही. आज आपण अशाच एका महान व्यक्ती, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणादायी जीवनाचा प्रवास अनुभवणार आहोत. हे आहेत महान त्यागी बाबा जुमदेवजी. बघा किती साधं राणीमान आहे त्यांचं, पण या साधेपणामागे एक प्रचंड मोठं कार्य दडलेलं आहे. त्यांचं जीवन म्हणजे त्याग, प्रामाणिकपणा आणि मानवतेच्या सेवेचं एक मूर्तिमंत उदाहरणच आहे. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? विचार करा, एका गरीब विणकराच्या घरी जन्मलेला मुलगा, ज्याला परिस्थितीमुळे आपलं शिक्षणही पूर्ण करता आलं नाही, तो पुढे जाऊन लाखो लोकांचा आधार कसा बनला. चला तर मग बघूया कसा होता हा अविश्वसनीय प्रवास. तर ही गोष्ट सुरू होते नागपूरच्या एका छोट्याशा वस्तीतून. जुम्मन ते बाबा होण्याचा हा प्रवास गरिबीत सुरू झाला, पण ह्याच गरिबीने त्यांच्या व्यक्तिमत्वाला कणखर आणि प्रामाणिक बनवलं. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातले काही महत्वाचे टप्पे बघा. जन्म 1921चा, पण घरात इतकी गरिबी होती की अवघ्या 12 वर्षांच्या वयात त्यांना शाळा सोडावी लागली आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विणकाम सुरू करावं लागलं. आणि वयाच्या 17व्या वर्षी वाराणसी गायींशी लग्न करून त्यांनी संसाराची जबाबदारीही स्वीकारली. म्हणजे बघा, परिस्थिती तर खूपच हलाखीची होती, पण त्यांच्या स्वभावातली श्रीमंती कधीच कमी झाली नाही. ते मनाने खूप मोठे आणि दयाळू होते. लहानपणी त्यांना कुस्तीचा छंद होता, त्यामुळे ते परिसरात पैलवान म्हणून ओळखले जायचे. ही शारीरिक ताकद जणू त्यांच्या नैतिक ताकदीचंच प्रतीक होती. बरं, अंगात ताकद तर होतीच, पण बाबांची खरी ताकद होती ती वेगळीच, आणि ती म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. लवकरच त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जिने त्यांच्या या चारित्र्याची परीक्षा घेतली आणि त्यांचा सत्याचा मार्ग आणखीनच पक्का केला. पुढे जाऊन त्यांनी विणकाम सोडलं आणि एका सोनाराच्या दुकानात हिशोब लिहायचं काम धरलं. आणि इथेच त्यांच्या आयुष्यात एक महत्वाचा प्रसंग घडला. झालं असं की एक दिवस दुकान साफ करताना त्यांना एक सोन्याचा हार सापडला, आणि तो काही साधासुद्धा नव्हता, तब्बल 10 तोळ्यांचा. त्या काळात 10 तोळे म्हणजे काय, प्रचंड मोठी गोष्ट. पण तुम्हाला माहितीये, त्यांच्या मनात क्षणभरही मोह आला नाही. सरळ उचलला आणि मालकाला नेऊन दिला. बस, या एका घटनेने सगळीकडे त्यांचं नाव झालं. मालक तर खुश झालाच, पण या घटनेचा बाबांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. त्यांना एकदम जाणीव झाली की अरे, जर हा हार नसता सापडला तर पहिला संशय तर माझ्यावरच आला असता. एका नोकराचं आयुष्य किती असुरक्षित असतं हे त्यांना त्या दिवशी कळलं, आणि तेव्हाच त्यांनी पक्का निश्चय केला, काहीही झालं तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही. आणि याच प्रामाणिकपणामुळे त्यांच्या आत एक वेगळीच शक्ती जागृत व्हायला लागली होती, जी आता इतरांनाही दिसू लागली होती. हा त्यांच्या आयुष्यातला एक असा टप्पा होता जिथे त्यांच्या आत्मिक शुद्धतेतून अद्भुत गोष्टी घडू लागल्या. त्यांच्यासोबत एक वासुदेव नंदनवार नावाचे गृहस्थ काम करायचे. ते एकदा आजारी पडले, तर बाबांनी काय केलं, एका ग्लासात पाणी घेतलं, त्यावर 11 वेळा फूंक मारली आणि ते पाणी त्यांना तीर्थ म्हणून प्यायला दिलं. आणि काय आश्चर्य, त्यांचा त्रास चक्क थांबला. इथूनच लोकांना त्यांच्यातल्या या दैवी शक्तीची जाणीव व्हायला लागली. पुढे बाबा महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू लागले. पण तुम्हाला माहितीये, प्रामाणिक माणसाला अशा ठिकाणी काम करणं किती अवघड असतं. सगळीकडे भ्रष्टाचार. ते अगदी वैतागून गेले होते. आणि बरोबर त्याच वेळी त्यांच्या मुलाला अमेरिकेत नोकरी लागली, आणि त्याने बाबांनी एक महत्वाचा सल्ला दिला. मुलाचे हे शब्द ऐकून बाबांना जणू काही दैवी संकेतच मिळाला. ते कामातल्या बेईमानीला आधीच कंटाळले होते. त्यांनी क्षणाचाही विचार न करता ठेकेदारी सोडून दिली आणि ठरवलं की आता उरलेलं आयुष्य फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेत घालवायचं. आणि इथून सुरू झाला बाबांच्या आयुष्याचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा अध्याय. एक असा अध्याय जो पूर्णपणे समाजासाठी, गरिबांसाठी आणि गरजूंसाठी लिहिला गेला होता. त्यांनी स्वतःसाठी काही नियम बनवले, आणि ते इतके कडक होते की तुम्ही बघा, सगळा प्रवास स्वतःच्या पैशाने करायचा, कुणाकडून एक पैसाही घ्यायचा नाही, कसली गुरुपूजा नाही, आणि सगळ्यात महत्वाचं, कुणालाही पायांना हात लावू द्यायचा नाही, कारण त्यांचं ध्येय स्पष्ट होतं, फक्त मानव सेवा. बाबांना एक गोष्ट पक्की माहीत होती, लोकांना फक्त मदत देऊन काही होणार नाही, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला हवं. सशक्तीकरण हा त्यांच्या कामाचा मूळ गाभा होता. म्हणूनच त्यांनी समाजाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ठोस पावलं उचलली. आणि ह्याच विचारातून त्यांनी काय काय उभं केलं बघा. सहकारी बँका, ग्राहक भांडार, दूध डेऱ्या, मानव मंदिरं, 1 ना 2.
ह्या संस्थांनी लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं. पण यातली सगळ्यात मोठी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबांनी यातल्या एकाही संस्थेचा फायदा स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी कधीच घेतला नाही. हाच तर त्यांच्या निस्वार्थपणाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यांच्या या आयुष्यभराच्या त्यागाला आणि सेवेला बघून लोकांनी त्यांना एक नाव दिलं, एक उपाधी, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार फक्त एका शब्दात सांगते, महान त्यागी. याचा अर्थ सरळ आहे, महान त्याग करणारा. ही काही साधीसुधी पदवी नव्हती. आयुष्यभर स्वतःचा कोणताही विचार न करता समाजासाठी केलेल्या त्यागामुळे त्यांच्या अनुयायींनी त्यांना हे नाव मोठ्या आदराने दिलं होतं. तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचं आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, खरं सुख हे काही जमा करण्यात नाही, तर ते वाटण्यात आहे, इतरांसाठी जगण्यात आहे. त्यांचं जीवन आज आपल्यासमोर एक प्रश्न उभा करतं. आजच्या या धावपळीच्या जगात आपण त्यांच्यासारखी निस्वार्थ सेवा कशी करू शकतो? अगदी छोट्या प्रमाणात का होईना, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.